नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर सुलतान इनामदार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये, की ज्यामध्ये आपण आज ब्लॉक नंबर 1 जो की आहे इव्होल्युशन ऑफ इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन याचा आपण हा भाग बघतोय। याच्यामध्ये जो प्रामुख्याने जो आपण आज विषय चर्चेला घेतलेला आहे तो म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका अर्थाने पूर्णपणे प्रशासन जो आहे तो कशा प्रकारे पूर्वीपासून चालत आलेला आहे याच्यावरती आपण आज भाष्य करणार आहोत। तर जे काही पॉइंट ऑफ डिस्कशन असेल तो पॉइंट ऑफ डिस्कशन असणार आहे मध्ययुगीन प्रशासकीय प्रणाली या मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की प्रशासन जी व्यवस्था आहे आज जरी आपल्याला ही प्रकर्षाने जाणवत असेल किंवा दिसत असेल तरी याची सुरुवात मात्र खूप वर्षांपूर्वी झालेली आहे असे आपण म्हणू शकतो। आणि आजचं जे आपण प्रशासन पाहतो हे एक प्रकारे आधुनिक प्रशासन आहे, परंतु जे पूर्वीपासून प्रशासन चालत आलेलं आहे, ऍडमिनिस्ट्रेशन चालत आलेलं आहे ते आज जितकं प्रगत आहे तितकं प्रगत त्यावेळेस कदाचित नव्हतं। तर मागच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे की एन्शियंट पिरियड मध्ये कोणत्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन चालत होतं त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये आपण थोडा इतिहास पाहिला आणि त्याचाच पुढचा भाग म्हणजेच मध्ययुगीन भारतामध्ये कशा प्रकारे प्रशासन चालत आलेलं आहे याच्यावर देखील आपण आज चर्चा करणार आहोत। तर मध्ययुगीन भारताबद्दल जेव्हा पाहतो आपण तर एन्शियंट पिरियड आणि मॉडर्न पिरियड या दोघांच्या मधला जो काळ आहे त्याला आपण एका अर्थाने मध्ययुगीन काळ असं म्हणू शकतो। आणि प्रशासनाची जेव्हा आपण व्याख्या करतो त्यावेळेस साधी सोपी व्याख्या अशी करू शकतो की अशी कोणतीही क्रिया की जे एक व्यक्ती करू शकत नाही परंतु अनेक व्यक्ती अनेक लोक एकत्र येऊन करू शकतात अशा क्रियेला आपण प्रशासन म्हणू शकतो। प्रशासन म्हणजे दुसरं काही नसून एक अशा क्रियांचा संच असतो की ज्यामध्ये अनेक लोक त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असतात आणि हे सर्व लोक प्रशासन चालवत असतात। तर प्रशासन चालवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते ते म्हणजे मॅन पॉवर किंवा मनुष्यबळाची गरज पडते। कारण प्रशासन आज जरी कितीही आधुनिक झालेला असेल, कितीही यंत्र आलेली असली तरी सुद्धा अजून देखील लोकांची गरज तिथे आपल्याला भासते। आणि त्यामुळेच मग एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की प्रशासन म्हणजे लोकांचा एक संच असतो आणि त्या संचामधून आपण हे कार्य करून घेत असतो। तर आज जे आपण आधुनिक समाज पाहतो की ज्यामध्ये एका किंवा काही देशांमध्ये लोकशाही असते, काही देशांमध्ये हुकुमशाही असते, काही देशांमध्ये लष्कराची सत्ता असते, तर असे अनेक विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। आणि जेव्हा आपण या प्रकारांची तुलना करतो त्यावेळेस मग असं पाहायला मिळतं की आधुनिक भारत जो आज आपल्या समोर आहे त्याच्या अगोदर देखील कोणती तरी व्यवस्था किंवा यंत्रणा असेलच। ती यंत्रणा कोणत्या प्रकारे कार्य करत होती हे पाहणं देखील
महत्वाचा आहे. आणि या यंत्रणेमार्फत आपण असं म्हणू शकतो की पुढे जेव्हा आपण कार्य करतो त्यावेळेस स्वतःला आणि यंत्रणेला अजून जास्त किंवा अधिक आधुनिक करत असतो. आणि त्यामुळे मग एकंदरीत आपण असं देखील इथे म्हणू शकतो की भारतीय प्रशासनाची जी व्यवस्था आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे. अनेक शतकांपासून ही व्यवस्था भारतामध्ये पाहायला मिळते आणि या व्यवस्थेमधूनच आपण सुधारणा करत असतो. या सुधारणेमधून आपण नवीन नवीन गोष्टी प्रशासनामध्ये सामील करत असतो आणि सामील करत असताना ज्या काही चुका मागे म्हणजे भूतकाळामध्ये झालेल्या आहेत त्या चुका भविष्यामध्ये होणार नाहीत याची देखील काळजी घेणं महत्वाचं आहे. याची दखल घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मग आपण एकंदरीत असं म्हणू शकतो की जेव्हा आपण समाज विकसित होताना पाहतो त्यासोबतच प्रशासन देखील विकसित होत असतो. आणि प्रशासनाचा जेव्हा विकास होतो त्यावेळेस संपूर्ण म्हणून आपण की एक प्रकारे देशाचा पण देखील त्यामध्ये विकास होत असतो. प्रशासनाची जेव्हा आपण उत्क्रांती पाहतो किंवा इव्होल्युशन ज्याला म्हणतो आपण की कशा प्रकारे इव्होल्युशन केलं गेलेलं आहे किंवा उत्क्रांती होत गेलेली आहे त्यामध्ये असं पाहायला मिळतं की जो प्राचीन भारत होता तेव्हापासून ते आजपर्यंत भारतामध्ये नेहमी प्रशासनाची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. तेव्हा देखील महत्वाची होती आणि आज देखील ते तितकंच महत्वाचं आहे. जेव्हा आपण आज आधुनिक भारताबद्दल बोलतो किंवा आधुनिक जगाबद्दल बोलतो त्यावेळेस प्रशासनाशिवाय हा आधुनिक भारत किंवा आधुनिक भारताचा विचार करणं कदाचित थोडस अवघड ठरू शकतं. कारण आधुनिक प्रशासनाशिवाय भारत किंवा कोणताही देश स्थिरपणे उभा राहू शकत नाही. ज्याला आपण म्हणतो की पूर्णपणे एक स्थायी सरकार जी असते. आपण राजकीय लोक तर पाहतो निवडणुकीतून हे राजकीय लोक निवडणुकीच्या मार्गातून सत्तेकडे जात असतात, सत्ता काबीज करतात आणि राजकीय पदांवरती ते जाऊन बसतात. परंतु त्यासोबतच अजून एक गोष्ट घडत असते जे की लोकांमार्फत कदाचित निवडले जात नसेल परंतु अनेक निकष आहेत की ज्याद्वारे त्यांची निवड केली जाते आणि ते नोकरशाहीमध्ये रुजू होतात. त्याला आपण ब्युरोक्रेसी असं देखील म्हणतो. तर नोकरशाहीमध्ये जेव्हा हे सर्व अधिकारी वर्ग कार्यरत असतात त्यावेळेस प्रत्येकाला त्यांचं अधिकार क्षेत्र वाटून दिलेलं असतं आणि त्यामुळे कोणीही एकमेकांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारची व्यवस्था इथे निर्माण केली जाते. त्यासोबतच प्रत्येक जो अधिकारी असतो त्या प्रत्येक अधिकाराला आपली भूमिका कोणती आहे किंवा कशा प्रकारे पार पाडणं अपेक्षित आहे याची पूर्ण माहिती असते. आणि त्यामुळे मग एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की या सर्व गोष्टी जर चालत असतील व्यवस्थितपणे प्रशासन चालत असेल तर त्यामध्ये राज्य घटनेचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. जी राज्य घटना आहे ती व्यवस्थितपणे कार्य पार पाडत असते आणि त्यामुळे मग असं आपण म्हणू शकतो
की राज्यघटनेनुसार जेव्हा देश चालतो त्यावेळेस प्रत्येक गोष्टीवरती एक प्रकारचं नियंत्रण देखील प्रस्थापित केलं जातं, ज्याला आपण चेक्स अँड बॅलन्सेस असं म्हणतो. आता हे चेक्स अँड बॅलन्सेस नेमकं काय असतं? तर चेक्स अँड बॅलन्सेस अशी गोष्ट असते की ज्यामध्ये एक संस्था दुसऱ्या संस्थेवरती नियंत्रण ठेवून असते, की जेणेकरून जर एखाद्या घटकाने काही चूक केली तर दुसरा घटक त्या चुकीला थांबवू शकेल किंवा ती जी काही चूक होणार असेल त्या चुकीला आळा घालू शकेल. त्यासाठी हे एक वाक्य महत्वाचं आहे. तर प्रशासन जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस त्यामध्ये अनेक स्तर देखील पाहायला मिळतात, आणि हे स्तर जेव्हा आपण बघतो त्यात मग आपल्याला पाहता येतं की अनेक विभाग बनवले गेलेले आहेत आणि ते विभाग आपापलं कार्य पार पाडत असतात. म्हणजे ही एक पूर्ण मोठी यंत्रणा असते की जे समाजामध्ये पसरलेले आहे आणि त्या यंत्रणेमार्फत सरकारी कामं चालत असतात. जेव्हा आपण ह्या सरकारी कार्यांच्या बद्दल बोलतो त्यावेळेस त्यामध्ये प्रशासनाची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते, कारण प्रशासनाशिवाय सरकार चालवणं इतकं सोपं नाही, किंवा जर प्रशासनच अस्तित्वात नसेल तर देशामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळेच जर ही अव्यवस्था थांबवायची असेल तर त्यासाठी प्रशासनाची मदत घेणं अनिवार्य असतं, कारण प्रशासनाशिवाय दुसरं काही कार्य पुढं करणं शक्य होत नाही. आणि यामध्ये आपण पाहतो की जेव्हा जेव्हा प्रशासनाबद्दल बोलतो त्यावेळेस पूर्ण अधिकारी वर्ग त्यामध्ये येतो, आणि फक्त अधिकारी वर्गच नाही तर जे राजकीय नेते असतात ते देखील निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या निवडीच्या माध्यमातून सरकारमध्ये सामील होत असतात आणि ते या अधिकारी वर्गांवरती किंवा विभागांच्या वरती एक प्रकारे लक्ष ठेवून असतात. तर हे जे लक्ष ठेवून असण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे महत्वाच्या आहेत, कारण शेवटी जे प्रशासन आहे ते स्थायी प्रकारचं असतं, आणि स्थायी प्रकार असल्या कारणामुळे आपण असं म्हणू शकतो की एकंदरीत त्यांच्यावरती कोणाचं तरी नियंत्रण असणं गरजेचं आहे. जर कोणाचंही नियंत्रणच नसेल तर मग मात्र ही गोष्ट अडचणीची ठरू शकते. सो या गोष्टी इथे आपण पाहू शकतो की एका बाजूला प्रशासन असतं की त्यामध्ये अधिकारी वर्ग आहे, आणि त्या प्रशासनामध्ये दुसऱ्या बाजूला राजकीय नेते असतात की जे लोकांच्या द्वारे निवडून गेलेले असतात, लोकांमधून निवडून गेलेले असतात, आणि ते खऱ्या अर्थाने प्रशासनावरती नियंत्रण ठेवून असतात. आणि नियंत्रण ठेवणे म्हणजेच त्या विभागाचा जो कार्यभार असतो तो पूर्ण कार्यभार त्या व्यक्तीकडे सुपूर्द केला जातो. आणि म्हणून मग इथे एकंदरीत असं पाहायला मिळतं की प्रशासन चालवण्यासाठी अनेक लोकांची गरज पडते, की ज्यामध्ये स्थायी अधिकारी देखील असतात, परमनंट ऑफिसर ज्याला म्हणतो आपण. जोपर्यंत ते रिटायर होत नाही, निवृत्त होत नाही, तोपर्यंत ते आपल्या पदावरती कायम असतात, आणि जेव्हा रिटायर होतात त्यानंतर मात्र त्यांना आपलं पद हे सोडावं लागतं.
तर इथे एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की अधिकारी वर्ग तर असतीलच, त्यासोबतच राजकीय नेते देखील असतात की जे लोकांना उत्तरदायी असतात. आणि लोकांना उत्तरदायी असल्या कारणामुळे जे कोणी मंत्री त्या विभागाचे असतात त्या मंत्र्यांना त्यांना उत्तर द्यावं लागतं. तर अशा प्रकारे हे सर्व गोष्टी चालतात. तर त्यातलाच जो भाग आहे ज्यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत तो म्हणजे मध्ययुगीन प्रशासकीय प्रणाली, याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर पहिलं त्यामध्ये जे महत्वाचं घटक आहे किंवा जे त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा जे एक घटक आहे ते म्हणजे मुघल प्रशासन. आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये अनेक सरकार होऊन गेली किंवा अनेक शासक होऊन गेले, राजे महाराजे होऊन गेले. तर त्यातलाच एक काळ म्हणजे मुघल प्रशासन, त्याला आपण मुघल एम्पायर असं म्हणतो. मुघल साम्राज्य जेव्हा भारतामध्ये होतं त्यावेळेस त्यांनी जवळपास संपूर्ण देशावरती राज्य करण्याची जी इच्छा होती ती पूर्ण केली असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा मुघलांची सुरुवात झाली किंवा जेव्हा मुघल भारतामध्ये आले त्यावेळेस खूप कमी प्रदेश त्यांच्या नियंत्रणाखाली होता, परंतु नंतर मात्र ह्या सर्व गोष्टी वाढत गेल्या आणि मुघल प्रशासनाने संपूर्ण भारतावरती राज्य केलं. आणि यामध्ये एक गोष्ट म्हणू शकतो आपण की जेव्हा मुघल साम्राज्य भारतामध्ये होतं त्यावेळेस त्यांनी अनेक भारतीय आणि गैर भारतीय जे घटक होते त्यांना एकत्र करण्याचं कार्य केलेलं आहे. जसं की सुरुवातीला खूप छोटे छोटे ज्याला म्हणू आपण की राज्य होती, राजवाडे होते की ज्यांचा प्रदेश मुळातच कमी असायचा. तर अशा प्रकारचे अनेक आपण म्हणू शकतो की हजारो संस्थानं त्यावेळेस होती की ज्यावर कोणत्या तरी राजाचा राज्य चालत असे. आणि जेव्हा मुघलांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली तर त्यांनी या संस्थानांना एकत्र करायला सुरुवात केली. म्हणजे जे संस्थानं त्यावेळेस होती त्यांना ते हरवायचे, युद्धामध्ये हरवून झाल्यानंतर त्यांच्यावरती राज्य करायचे किंवा तो जो प्रदेश आहे तो मुघल साम्राज्यामध्ये विलीन करून घेत असे. त्यामुळे एक विशाल मोठा भारत उभा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुघल प्रशासन तसं तर आपण म्हणू शकतो की खूप आधीपासूनच होतं किंवा अनेक वर्षांपासून होतं, पण जेव्हा आपण प्रशासनाबद्दल बोलतो त्यावेळेस अकबराची भूमिका इथे महत्वाची ठरते. जो अकबर आहे, अकबरने एका अर्थाने मुघल प्रशासनाची सुरुवात केली होती की त्यामध्ये काही मंत्र्यांची नेमणूक केली गेली जी आपापली कार्य पार पाडत असते. तर हे मुघल प्रशासन एका अर्थाने अकबराची देणगी आहे किंवा त्यांनी अकबराने हे मुघल प्रशासन सुरू केलं असं आपण म्हणू शकतो. आणि अकबर होऊन गेल्यानंतर त्याचे जे उत्तराधिकारी होते ते म्हणजे जहांगीर आणि शहाजहान यांनी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल न करता ते प्रशासन आहे तसं वापरलं आणि जास्त काही बदल होऊ दिले नाही. तर हे एका अर्थाने आपण म्हणू शकतो की अकबरने मुघल प्रशासनाचा पाया रचला आणि त्याच्यानंतर जहांगीर आणि शहाजहान जे अकबरचे उत्तराधिकारी होते त्यांनी इथे एका अर्थाने राज्य चालवलं. आणि ते चालवत असताना त्या प्रशासनामध्ये
कोणतेही मोठे बदल मात्र केलेले दिसत नाही. परंतु पुढील काळामध्ये औरंगजेबने मात्र अनेक प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बदल केल्याचं दिसून येतं. जे रिॲक्शनरी होते, प्रतिगामी होते, त्यांनी नवीन नवीन धोरणं स्वीकारली. मुघल साम्राज्य जेव्हा होतं त्यावेळेस औरंगजेबने आपल्या व्यवस्थेला बळकट करण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी अनेक धोरणं अवलंबली होती. तर एका अर्थाने सुरुवात अकबरने केली, परंतु त्याच्यामध्ये बदल मात्र औरंगजेबने केला. तर प्रशासनामध्ये हे बदल औरंगजेबने केले असं आपण म्हणू शकतो. आणि एकदा का त्यांनी प्रशासन आपल्या हातामध्ये घेतलं, त्याच्यानंतर अनेक वर्ष राज्य केलं. आणि जोपर्यंत इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली होती तोपर्यंत मुघल प्रशासनाची व्यवस्था चालूच राहिली. मुघलांनी भारतावरती राज्य करायला चालूच ठेवलं. आणि जेव्हा शेवटी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली त्यावेळेस त्यांनी मुघल साम्राज्यावरती एक प्रकारचा हल्ला केला की ज्यामध्ये मुघलांची जी सत्ता होती किंवा जे प्रशासन होतं त्याची ताकद कमी होत गेली. तर ईस्ट इंडिया कंपनीने इथून स्वतः राज्य करायला सुरुवात केली. कारण सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश होता की नफा मिळवणे, फक्त भारतामध्ये येणं, व्यवसाय करणं आणि त्यातून मग नफा मिळवणं, हाच एक मात्र उद्देश होता. परंतु जेव्हा त्यांना कळालं की भारत हा पूर्णपणे विकसित नाहीये किंवा पूर्णपणे एकसंध नाहीये, त्यावेळेस खऱ्या अर्थाने इंग्रजांनी, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतावरती राज्य करायला सुरुवात केली. आणि मुघल प्रशासन हे मुख्यतः म्हणतो आपण की केंद्रावर आधारित प्रशासन होते. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की जे प्रशासन चालत होतं ते सर्व प्रशासन केंद्रामार्फत चालत होतं. म्हणजे सेंट्रल लेवलला जास्त अधिकार होते. जे केंद्र सरकार त्यावेळेस असायचं, आपण ते पुढे पाहणार आहोत कशा प्रकारचं होतं. तर हे जे केंद्र सरकार त्यावेळेस अस्तित्वात होतं त्या सरकारकडे जास्तीत जास्त अधिकार ठेवण्यात आलेले होते. आणि जे बाकी अधिकारी वर्ग असतील त्यांना मात्र फार कमी अधिकार दिले गेले होते. साम्राज्याच्या विविध भागांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि राज्य करण्यासाठी मुघल प्रशासनाची स्थापना करणे हे मुघल साम्राज्याचे मुख्य उद्दिष्ट होते. तर एकंदरीत भारतामध्ये जेव्हा मुघल प्रशासनाने आपली ताकद वाढवायला सुरुवात केली, त्यांनी अनेक गोष्टींवरती लक्ष द्यायला सुरुवात केली होती. आणि एका अर्थाने मुघल प्रशासनाची स्थापना करणं हे त्यावेळेसचे जे राजे होते त्यांचं एक प्रकारचं ध्येय किंवा उद्दिष्ट होऊन गेलं होतं. आणि असं म्हटलं जातं की त्यावेळेस मुघल प्रशासनाने मुघल साम्राज्याची 12 सुब्यांमध्ये, जे सुबे असतात 12 सुब्यांमध्ये विभागणी केली होती. आणि त्या सुब्यांच्या द्वारे मुघल प्रशासन कार्य करत होतं. आता आपण मुघल प्रशासनातील काही महत्वाच्या गोष्टी पाहूया की कोणकोणत्या अशा गोष्टी होती की ज्यामध्ये मुघल प्रशासन वाढत गेलं किंवा कशा प्रकारे हे प्रशासन चालत होतं आणि त्यामध्ये कोणकोणते अधिकारी वर्ग होते. तर मुघल राजा किंवा बादशाह याच्याकडे जेव्हा आपण सत्तेच्या दृष्टिकोनातून पाहतो तर ह्याच्याकडे अमर्यादित
सत्ता होती असं आपण म्हणू शकतो. जे मुघल राजा आहे किंवा जो बादशाह असायचा, त्या बादशाहकडे अमर्यादित अधिकार असायचे, की त्याचा वापर तो सत्ता टिकवण्यासाठी किंवा सत्तेमध्ये टिकून राहण्यासाठी करत असे. त्याच्या अधिकारावर कोणताही अंकुश मात्र नव्हता. आणि एका अर्थाने राजा म्हणजेच हा देवाचा एक अंश आहे असं चित्र निर्माण केलं गेलं होतं. तर इथे राजा किंवा बादशाह जो होता त्याच्या अधिकारावरती कोणत्याही प्रकारचं अंकुश नव्हतं, नियंत्रण नव्हतं. आणि राजा जो काही आदेश देईल तो आदेश म्हणजे सर्वोच्च नियम मानला जात असे. तो नियम योग्य होता किंवा अयोग्य होता याचा विचार न करता जे काही कायदा बनवला जाईल त्या कायद्याची अंमलबजावणी करणं हे त्यावेळेसच्या प्रशासनाचं मुख्य कार्य होतं. कारण अशा लिखित स्वरूपात कोणती घटना त्यावेळेस फारशी बाळगली जात नव्हती. त्यामुळे राजा जे काही आदेश किंवा आज्ञा द्यायचा त्याचा मात्र सर्वांनी सन्मान करणं अपेक्षित होतं. आणि यातूनच मग राजा जे काही निर्णय घेईल त्या निर्णयाला समर्थन प्राप्त होत गेलं. आणि जो कोणी राजाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करेल त्याला मात्र शिक्षा केली जात असे किंवा जे काही योग्य कारवाई असेल ती कारवाई केली जात असे. तर इथे एकंदरीत पाहायला मिळतं की जो राजा होता, जो बादशाह होता, त्या बादशाहकडे अमर्यादित अधिकार होते. आणि जो कोणी आवाज उठवेल त्यांना मात्र नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जात असे. त्यासोबतच संपूर्ण प्रशासकीय अधिकार त्याच्याकडे केंद्रित होते. जे काही प्रशासन त्यावेळेस होतं त्या संपूर्ण प्रशासनावरती राजाचा नियंत्रण असायचं. सर्व अधिकारी वर्ग हे राजाला उत्तरदायी होते आणि राजा जे काही नियम बनवेल किंवा आदेश देईल त्याची अंमलबजावणी केली जात असे. त्यासोबतच राज्याचे प्रमुख असण्याव्यतिरिक्त ते सैन्य दलाचे कमांडर इन चीफ म्हणून देखील कार्य करत होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आज जसं आपण पाहतो की भारतामध्ये राष्ट्रपती हे कमांडर इन चीफ म्हणून ओळखले जातात. म्हणजे यांच्याकडे सैन्याचे संपूर्ण अधिकार असतात. तर हे अधिकार त्यावेळेस राजाकडे असायचे. आणि राजाकडे जेव्हा आपण हे अधिकार आहेत असं म्हणतो त्यावेळेस सैन्याने कोणत्या प्रकारची कारवाई करावी आणि कोणत्या प्रकारची कारवाई करू नये याचे आदेश देखील बादशाह किंवा राजा त्यावेळेस सैन्याला देत असे. त्यासोबतच जे न्यायिक काम असायचं, न्यायावर लक्ष ठेवणं किंवा लोकांना न्याय देणं हे जे कार्य आहे हे कार्य देखील काही प्रमाणात राजा त्यावेळेस करत असायचा. त्याच्यामध्ये अनेक अधिकारी वर्ग होते, अनेक मंत्री होते की ज्यांनी राजाला राज्य करण्यास मदत केली किंवा शासन करण्यास मदत केली. परंतु जेव्हा एखादा निर्णय घेण्याची वेळ येत असे त्यावेळेस या सर्व मंत्र्यांचा जो सल्ला असायचा तो ऐकून घेतला जात असे.
एकमेकांचे जे विचार होते ते सर्व मंत्र्यांचे विचार राजापर्यंत पोहोचवले जात असे आणि राजापर्यंत पोहोचल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची की नाही, किंवा जे काही आदेश, जे काही सूचना मंत्र्यांच्याकडून आलेल्या आहे ते स्वीकारायचे की नाही, हे मात्र राजाच्या वरती अवलंबून असायचं. आणि जे काही सूचना असतील त्या सूचनांना किंवा सल्ल्याला राजा हा बांधील नव्हता, आणि जे काही निर्णय राजा घेईल तेच सर्वोच्च निर्णय असेल असं मान्य केलं गेलं. आता हे तर झालं बादशाह किंवा राजा की ज्याने राज्य केलं. आता त्या व्यतिरिक्त त्या राजाला राज्य करण्यासाठी अनेक मंत्र्यांनी त्यावेळेस राजाची मदत केली होती, ज्याला आपण मंत्री परिषद असं देखील म्हणतो, किंवा मंत्रिमंडळ जे आजचे शब्द आहेत ते देखील म्हणतो. आणि एका अर्थाने मुघल शासकांना मदत करण्यासाठी नियमित मंत्री परिषद होती असं म्हणू शकत नाही, कारण त्यावेळेस असं फिक्स किंवा नियमित कायमस्वरूपी असं कोणी मंत्री असल्याचं पाहायला मिळत नाही. तर त्यावेळेस मुघल शासकांना मदत करण्यासाठी मंत्री तर होते, आणि त्या मंत्र्यांच्या सल्ल्याने किंवा त्या मंत्र्यांच्या एकंदरीत म्हणू आपण की मदतीने मुघल साम्राज्य कार्य करत होतं. आणि त्यामध्ये वजीर हा जो व्यक्ती असेल किंवा हे जे पद असेल, त्या पदाला राजाच्या नंतर सर्वात जास्त अधिकार प्राप्त होते. एकतर एका बाजूला राजा आहेच, आणि तो राजा जे काही आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणं हे सर्वांच्या वरती बंधनकारक असायचं. आणि राजाचं जे काही निर्णय असेल तो निर्णय वजीर किंवा दिवाण यांच्याशी सल्ला घेऊन किंवा त्यांचे मत विचारात घेऊन राजा एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचत असे. तर असं म्हणू शकतो आपण की राजाच्या नंतर जर सर्वोच्च पद कोणतं असेल तर ते वजीर किंवा दिवाण याचं असतं. कारण राजाच्या नंतर इमिजिएट ज्याला म्हणतो आपण की जो दुसरा पद आहे की ज्याला सर्वात जास्त अधिकार प्राप्त असतील तर तो वजीर नावाचा व्यक्ती त्यावेळेस असायचा. आता हे जे वजीर आहेत यांचं कार्य असं असायचं की जे इतर अधिकारी आहेत त्यांच्या कामावरती देखरेख ठेवणे. जे इतर मंत्री आहेत किंवा अधिकारी आहेत ते सर्व राजाच्या राज्यामध्ये कार्यरत होते, आणि कार्य करत असताना त्यांनी एक प्रकारे व्यवस्थित नियमानुसार कार्य होत आहे की नाही हे पाहण्याचं कार्य वजीर करत असते. वजीर म्हणजे आपण म्हणतो जसं की आजचा प्राईम मिनिस्टर. राजा म्हणजे प्रेसिडेंट आणि वजीर म्हणजे प्राईम मिनिस्टर. बऱ्याचदा आपण असं पाहतो की राष्ट्रपतींना जास्त अधिकार नसतात, परंतु त्यावेळेस राजाला मात्र संपूर्ण अधिकार असायचे. आणि वजीर जे आहेत ते सहसा महसूल खाते आपल्याकडे ठेवत असते, आणि जर गरज पडलीच तर औपचारिक प्रसंगी राजाचे प्रतिनिधित्व देखील वजीर करत असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रति राजा म्हणजे वजीर, की जो राजाचं देखील प्रतिनिधित्व करतो, जे महसूल खातं आहे ते देखील स्वतःकडे ठेवतो. तर अशा प्रकारच्या गोष्टी इथे घडत आलेल्या आहेत.
तर त्यामध्ये एक आहे वजीर, ज्याला आपण दिवाण असं देखील म्हणतो, की जो राजाच्या नंतर सर्वात मोठा अधिकारी असायचा आणि तो आपले कार्य पार पाडत असे. त्याच्यानंतर जी व्यक्ती आहे ती म्हणजे मीर बक्षी. मीर बक्षी म्हणजे अशी व्यक्ती जो राजाच्या सैन्याची देखरेख करत होता. जे सेनापती वगैरे होते किंवा जे सेनापती वगैरे त्यावेळेस कार्यरत होते, त्यांच्या कार्यावरती लक्ष ठेवणे किंवा संपूर्ण जे सैन्य आहे त्याची देखरेख ठेवणे, कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर त्या गोष्टीची पूर्तता करणं, या सर्व गोष्टी मीर बक्षी करत असे. तर आज आपण पाहतो की सैन्य किती महत्वाचं आहे. कोणतीही गोष्ट करायची असेल तर सैन्याच्या मदतीशिवाय करणं सोपं नसतं. जसे की सिक्युरिटीच्या बाबतीत हा मुद्दा महत्वाचा आहे. जी सुरक्षा आहे ती सुरक्षा इथे महत्वाची असते, त्याला प्राधान्य असतं आणि म्हणून आपण असं एकंदरीत म्हणतो की या सर्व गोष्टी इथे महत्वाच्या ठरतात. तर एकंदरीत इथे आपण पाहतो की राजा असेल किंवा मग अनेक लोक असतील, ते प्रशासन चालवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत असतात. त्यासोबतच अजून एक गोष्ट ती म्हणजे खाणे सामान असं त्याला म्हणतो आपण. ते यासाठी कारण हा जो व्यक्ती आहे खाणे सामान, याचं कार्य असं असायचं की जे काही इमारती असायचे किंवा रस्ते असायचे किंवा उद्यानं असायची, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एक व्यक्ती असायचा की जो सरकारी इमारती असतील, बंगले असतील, त्याची देखरेख ठेवणे किंवा त्याची बांधणी करणे, किंवा जे रस्ते असतील रस्त्याची बांधणी करणे, उद्यानं उभी करणे किंवा काही प्रमाणात कारखाने सुरू करणं, त्याचं बांधकाम करणं, ही सर्व खाणे सामान या व्यक्तीची जबाबदारी असायची की जो या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवून असायचा. तर हे तिसरे व्यक्ती. चौथा जो व्यक्ती होता तो म्हणजे सदर. सदर हे सरन्यायाधीश किंवा धर्मगुरू त्यांना आपण म्हणू शकतो. त्यावेळेस जे न्याय द्यायचं कार्य करत होते ते म्हणजे सदर. एक प्रकारे न्यायाधीश म्हणून ती आपली भूमिका पार पाडत असे. ज्येष्ठ व्यक्ती त्या पदावरती विराजमान असायचे आणि कायद्यानुसार जे काही न्याय असेल ते न्याय लोकांना ते देत असे. त्यासोबतच ते धर्मगुरू देखील होते. धर्मगुरू देखील आपली भूमिका पार पाडत होते. त्यांनी व्यवस्थितपणे अर्थाने असं आपण म्हणू शकतो की कार्य पार पाडलं आणि ते शिक्षणाचे देखील प्रभारी होते. जे शिक्षण असायचं ते शिक्षण देखील महत्वाचं होतं. पण न्यायिक कार्य पार पाडत असताना ते सदरपेक्षा काझी या भूमिकेवर ठाम राहायचे किंवा काझीच्या भूमिकेवरती जास्त लक्ष केंद्रित करायचे. त्याच्या पुढचं जे महत्वाचं पद आहे ते म्हणजे मुहत्सिब. मुहत्सिब देखील तितकंच महत्वाचं पद आहे. मुहत्सिब यांनी धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक दोन्ही कर्तव्य एकत्र केलेली आहे असं दिसतं. तर इथे अशा गोष्टी आहेत की जे बाजारामध्ये ज्या गोष्टी विकले जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं होतं. वरिष्ठ अधिकारी या नात्याने मुहत्सिब वजन व माप, वस्तू या सर्व व्यवस्थित किमतीमध्ये मिळत आहेत की नाही याची त्यांनी खात्री केली किंवा ते त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी मुहत्सिबची नेमणूक झाल्याची पाहायला मिळतं.
त्यासोबतच शहराची स्वच्छता बाळगणे, बाजारपेठांचे योग्य नियमन करणं हे देखील महोत्सवचं कार्य असल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच वृत्तलेखक म्हणून देखील कार्य पाहिलं गेलं. वृत्तलेखक म्हणून एक व्यक्ती नेमला जायचा की जो वृत्तलेखकाची नेमणूक साधारणपणे ज्याला म्हणून आपण मीर बक्षीच्या शिफारसीनुसार सुलतान त्यावेळेस करत असे किंवा जे राजा असेल त्यावेळेस करत असे. आणि हे कार्यालय साधारणपणे 5 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जात असे. आणि लेखकांनी राजाला साम्राज्याच्या विविध भागात घडणाऱ्या विविध घटनांची माहिती देणे अपेक्षित होतं. ज्या काही गोष्टी घडत असतील त्या गोष्टींची माहिती राजापर्यंत पोहोचवणं हे वृत्त लेखकाचं काम असेल. कारण राजाला एक प्रकारे म्हणू आपण की गाफील राहून चालता येत नाही, गाफील राहता येत नाही. त्यासाठी नेहमी सतर्क राहणं गरजेचं आहे किंवा आसपास आपल्या राज्यात आणि परकीय राज्यात काय घडत आहे याची माहिती राजाला असणं क्रमप्राप्त होतं. आणि म्हणून त्यावेळेस राजाने वृत्तलेखकाची नेमणूक केली होती की जो जे काही अपडेट्स असतील किंवा जे काही समाचार असेल ते सर्व राजापर्यंत पोहोचवत असे. पण जर लेखकाने पाठवलेली माहिती चुकीची निघाली तर त्याला कठोर शिक्षा देखील दिली जात असे. त्यामुळे जे काही माहिती राजापर्यंत पोहोचते ती योग्य आहे की अयोग्य हे पाहण्याचं कार्य देखील वृत्तलेखकाचं असायचं. आणि कोणत्याही परिस्थितीत राजापर्यंत चुकीची माहिती पोहोचता कामा नये हे त्यावेळेस पाहिलं गेलं. त्याच्या पुढे जे पद होतं ते म्हणजे दरोगाए डाक चौकी. आता डाक विभाग जे आहे ते या दरोगाच्या ताब्यात असायचं. विविध भागातील बातम्या विनाविलंब प्रसारित व्हाव्यात याची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य होतं. यासाठी सर्व दिशांना खबरे घेऊन जाण्यासाठी घोडे सज्ज ठेवण्यात आले होते. जे डाक होते किंवा जे पत्र व्यवहार व्हायचे ते दरोगाच्या मार्फत केले जात असे. एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात जर एखादा संदेश पाठवायचा असेल तर त्यासाठी घोड्यांचा वापर केला जात असे. घोड्यावरती जे सैनिक होते त्यांना ती पत्र देऊन पाठवण्यात येत असे. आणि दरोगाए डाक चौकीला सहाय्यक आणि अतिरिक्त दरोगासारखे इतर अधिकारी देखील मदत करायला उपलब्ध होते. तर एकंदरीत हे सर्व आपण जे पाहिलं ते मुघल साम्राज्यामधले जे अधिकारी वर्ग होते त्यांच्याबद्दलची ही माहिती होती. आता आपण पाहूयात की विजयनगर प्रशासन कशा प्रकारे चालू होत आहे. तर हे जे विजयनगर प्रशासन आहे हे मध्ययुगीन काळातील सर्वात महत्वाच्या हिंदू साम्राज्यांपैकी एक असलेलं विजयनगर साम्राज्यात सुव्यवस्थित प्रशासन व्यवस्था राबवली जात होती. म्हणजे इथे व्यवस्थित प्रशासनाची बाजू मांडली जात असे आणि सर्व प्रशासन व्यवस्थितपणे चालेल याची काळजी देखील घेतली गेली होती. तर इथे प्रशासनाचा प्रमुख म्हणून राजा हा कार्य पाहत होता आणि राजाने त्याच्या मध्ये सर्व विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायिक मंडळ त्यासोबतच लष्करी मंडळ किंवा लष्करी अधिकार हे देखील सर्व आपल्याकडे ठेवले होते, स्वतःकडे ठेवले होते. राजाने सर्व अधिकार स्वतःकडेच ठेवलेले होते की ज्यामध्ये विधिमंडळाचं कार्य देखील आहे की ज्यात आपण कायदे निर्मितीबद्दल बोलतो. तर कायद्यांची निर्मिती करणं हे राजाच्या अधीन येत असे. त्यासोबतच कार्यकारी म्हणजे कायद्यांची अंमलबजावणी करणं हे देखील याच्यावर देखील राजा लक्ष ठेवून असायचं. त्यासोबतच न्यायिक आणि लष्करी जे अधिकार आहेत, न्याय देण्याचं कार्य किंवा लष्करावरती नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे देखील विजयनगर प्रशासनामध्ये
राजा हे कार्य पार पाडत असे. त्यासोबतच राजाला शासन करण्यासाठी काही लोकांची गरज पडत असे. त्यासाठी त्यांनी मंत्री नेमलेले होते आणि हे सर्व मंत्री राजाला त्यावेळेस सहकार्य करत होते. या मंत्र्यांची नियुक्ती राजाने केली होती आणि त्याच्या मर्जीनुसार पद धारण केले होते. तर हे सर्व मंत्री त्यावेळेस उपलब्ध असायचे आणि यांची नियुक्ती जी आहे ती राजा स्वतः करायचे. आणि राजा कोणत्याही व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीने काही चुकीची गोष्ट केली असेल तर त्याला त्या पदावरून दूर करण्याचे देखील अधिकार राजाकडेच होते. या मंत्र्यांचं जे प्रमुख कार्य होतं ते म्हणजे राजाला आवश्यक तो सल्ला देणे हे होतं. परंतु राजाला जे सल्ला दिला गेलेला आहे ते मात्र राजाच्या वरती बंधनकारक नसे. राजाला जर ते सल्ला योग्य वाटत असेल तर त्याची अंमलबजावणी केली जात असे आणि जर ते योग्य वाटत नसेल तर त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यासोबतच प्रांतीय सरकार देखील त्यावेळेस उभारले गेले होते. साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये उभारलं गेलं होतं. प्रांतांच्या संख्येबाबत अभ्यासकांच्या मतामध्ये एक प्रकारचा मतभेद असू शकतो, पण अनेक लोकांचं मत असं आहे की त्यावेळेस जवळपास 200 प्रांत विजयनगरमध्ये अस्तित्वात होते, जे काही लोकांना मान्य आहे किंवा काही लोकांना नाही. पण सर्वात सामान्य मत जे आहे की जे किमान प्रांत मानले जातात ते म्हणजे 6 प्रांत. विजयनगर हे 6 प्रांतामध्ये विभागलं गेलं होतं असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक प्रांत नाईक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गव्हर्नरच्या आधिपत्याखाली होता. आता जर प्रांत उभारलं गेलं असेल तर त्या प्रांतावरती लक्ष ठेवण्यासाठी देखील कोणाची तरी नेमणूक करणं गरजेचं होतं आणि ज्याची नेमणूक त्या पदावरती केली जात असे त्या व्यक्तीला प्रांत न्यायिक किंवा प्रांत नाईक असं म्हटलं जात असे. नाईक प्रांताच्या प्रशासनासाठी जबाबदार होते आणि त्यांच्याकडे नागरी, लष्करी आणि न्यायिक अधिकार उपलब्ध असायचे. प्रांताचे उत्पन्न आणि खर्च यांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांच्यावरती होती आणि ती नियमितपणे केंद्र सरकारला सादर केले जात असे. जे काही उत्पन्न झालं असेल किंवा जे काही खर्च झाला असेल ते सर्व पाहण्याचं कार्य त्या प्रांताकडे त्यावेळेस उपलब्ध असायचं. त्यासोबतच अजून एक जे साम्राज्य त्यावेळेस होतं ते म्हणजे राजपूत प्रशासन. तर याच्यामध्ये एक टीकेची बाजू अशी आहे की जाती व्यवस्थेवरती हे राज्य आधारित होते असं आपण म्हणू शकतो. उच्च जातीतील लोकांना प्रशासनामध्ये महत्व प्राप्त होतं. राजा सुद्धा याच उच्च जातीचा असणं त्यावेळेस महत्वाचं होतं आणि राज्य अनेक घटकामध्ये विभागले गेले होते आणि प्रत्येक एक मुखिया किंवा प्रबळ जातीच्या नेत्याच्या नियंत्रणाखाली ते राज्य चालत असते. जर राजाने त्या इस्टेटीच्या किंवा समूहाच्या हिताच्या विरुद्ध वागले तर नेते त्याला पदावरून काढून टाकू शकतील आणि त्याची जागा काही जाती समूहातील दुसऱ्याला नियुक्त करू शकत होते. त्यासोबतच राजाने स्वतःचे सैन्य सांभाळण्यास सुरुवात केली होती आणि आपल्या सरदारांवर कमी अवलंबून राहू लागला होता आणि या सैन्यात पायदळ तसेच घोडदळ देखील समाविष्ट होते. आता आपण पाहूयात की मराठा साम्राज्य कशा प्रकारे चालत होतं किंवा मराठा प्रशासन कशा प्रकारे चालत होतं. तर यामध्ये प्रामुख्याने असं म्हणतो आपण की 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी चालवलेल्या मराठा साम्राज्यातही उत्कृष्ट प्रकारचं प्रशासन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यावेळेस देखील केंद्रीय पातळीवरती हे प्रशासन चालत असे. केंद्रीय प्रशासन राजा किंवा छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली
कार्य करत होते. तर एक प्रकार ज्याला म्हणतो आपण की जे काही निर्णय घेण्याची प्रक्रिया असायची ती जास्त केंद्रीकृत असायची, की ज्यामध्ये राजा राज्याबद्दल निर्णय घेत असे. मुघल सम्राटाप्रमाणे ते देखील एक राजा होते आणि त्यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता उपलब्ध होती. आणि इथे देखील तीच प्रथा आहे की राजाच्या अधिकार क्षेत्रावरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण मात्र नसायचं. आणि राजाला सहकार्य करण्यासाठी किंवा कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी अष्टप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्रिमंडळाने त्यांना मदत केली होती. आणि प्रशासनाची मुख्य सूत्रे राजाच्या हातात केंद्रित असायची. तर जे राजा असायचे ते पूर्ण अधिकार आपल्याकडे ठेवत असे आणि राजाला मदत करण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी काही लोकांची नेमणूक त्यावेळेस शिवाजी महाराजांनी केलेली होती, ज्याला आपण अष्टप्रधान असं म्हणतो. तर हे राजे किंवा ज्याला हे जे मंत्रिमंडळ असायचं, तर हे सर्व मंत्री राजांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा सल्ला देखील देत असे. परंतु हा सल्ला मानायचं की नाही हे देखील राजावरती बंधनकारक नसायचं. आणि हे सर्व जे मंत्रीगण असायचे यांची जी निवडणूक आहे किंवा ह्याची जी नेमणूक आहे हे राजाद्वारे केली जात असे. आणि प्रत्येक महत्वाच्या विषयावर राजा या सर्व मंत्र्यांना निर्देश देखील देत असे. तर इथे निर्देश देणं देखील महत्वाचं मानलं जातं. राजाला निरंकुश अधिकार मिळाले असले तरी तो एक परोपकारी हुकुमशाह होता आणि त्याने नेहमी आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी प्रयत्न केले असं आपण म्हणू शकतो. तर जे काही प्रजेचं हित असायचं त्या हितासाठी राजा इथे कार्य करत असे. आता आपण पाहूयात की अष्टप्रधान जे मंत्रिमंडळ होतं त्यामध्ये कोण होतं आणि कशा प्रकारे कार्य करत होतं. तर इथे पेशवे किंवा पंतप्रधान हे राजाच्या नंतर इमिजिएट जे मोठं पद येतं ते म्हणजे पेशवे यांचं येतं किंवा पंतप्रधान यांचं येतं. तर पेशवे हे साम्राज्याच्या सामान्य प्रशासनासाठी जबाबदार होते. जे काही प्रशासन चालत असेल राजा आपले निर्देश आपल्या मंत्रिमंडळाला द्यायचे आणि त्या मंत्रिमंडळामधून हे सर्व निर्देशांचं पालन केलं जात असे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं पद होतं ते म्हणजे अमात्य, तर त्यांना आपण मजुमदार असं देखील म्हणतो. हे जे अमात्य होते एक प्रकारे यांना आपण अर्थमंत्री देखील म्हणू शकतो. त्यांनी राज्याचे जे उत्पन्न आहे आणि जे खर्च आहे त्याच्यावर यांचं नियंत्रण असायचं आणि सार्वजनिक खात्यांवर त्यांच्या सह्या असायच्या. म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा खर्च करायचा असेल किंवा जे काही खर्च लिहायचा असेल त्याचा संपूर्ण जो लेखाजोखा असायचा ते सर्व अमात्य यांच्या मार्फत पाहिलं जात होतं. त्यानंतर मंत्री किंवा क्रॉनिकल असं त्याला म्हणतो आपण, हे रेकॉर्ड करण्याचं एक प्रकारचं त्याला म्हणून आपण साधन होतं. राजा जे काही कार्य करत असे किंवा जे काही गोष्टी त्यावेळेस घडत होत्या त्याची माहिती लिहून ठेवणं गरजेचं होतं आणि ते जे कार्य होतं हे क्रॉनिकलर किंवा मंत्री यांच्या मार्फत केलं जात होतं, जे की इतिहासाची नोंद ठेवत असे. जे काही त्यांना जेव्हा एखाद्या वेळेस शाही सोहळ्यांना आमंत्रित केलं जात असे त्यावेळेस पाहुण्यांची यादी तपासली जाणं किंवा अजून ज्या काही रेकॉर्डच्या गोष्टी आहेत सर्व गोष्टी क्रॉनिकलर किंवा मंत्र्यांच्या मार्फत पाहिली जात असे. त्याच्या पुढे जे पद आहे ते म्हणजे सचिव. सचिव किंवा ह्यांना आपण गृहसचिव हे देखील म्हणतो. हे राज्याच्या पत्रव्यवहाराचे प्रभारी होते. त्यांनी
पत्रांच्या मसुद्यावर देखरेख केली आणि त्यांना राजाच्या स्वाक्षरीसाठी पाठवले. त्यांनी या पत्रावर आपला शिक्का मारला आणि सर्व अधिकारी मात्र अधिकृत किंवा सर्व जे जे काही डॉक्युमेंट्स असायचे किंवा कागदपत्र असायची त्यांच्यावरती या सचिवाची सही त्यावेळेस असायची किंवा शिक्का असायचा. कारण जेव्हा जेव्हा पत्र व्यवहार करण्याची वेळ येते त्यावेळेस सचिव तिथे महत्वाची भूमिका पार पाडत असे. त्यासोबतच अष्टप्रधान मंडळ देखील आहे. त्यामध्ये ज्याला म्हणतो आपण 5व्या नंबरला जे येतं ते म्हणजे सामंत. सामंत हे किंवा ज्याला म्हणतो आपण एक प्रकारे परराष्ट्र सचिव हे राजाला सल्ला देत असे की जे युद्ध आणि शांततेच्या काळात काय केलं गेलं पाहिजे किंवा काय करणं अपेक्षित आहे याच्याबद्दल राजाला ते सल्ला देत असते. राज्याच्या इतर सत्तांशी किंवा शक्तींशी असलेल्या संबंधावर लक्ष ठेवणं आणि परराष्ट्र संबंधाच्या बाबतीत राजाला सल्ला देणं हे कार्य सामंत पाहत होते. म्हणजे जे इतर अनेक शेजारी राज्य आहेत किंवा परकीय राज्य आहेत यांच्याशी कशा प्रकारे चांगले संबंध ठेवता येतील याच्यावरती लक्ष केंद्रित केलं गेलं आणि त्यासाठी सामंत यांनी इथे महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. पंडितराव हे देखील महत्वाचे एक मंत्री राहिलेले आहेत की ज्यामध्ये त्यांना आपण पुजारी असं देखील म्हणतो. ते राजाचे सर्व धार्मिक कार्य पाहत असत आणि विविध धार्मिक समारंभाच्या तारखा निश्चित करत असत. त्यावेळेस धर्माला देखील तितकं महत्व दिलं गेलं होतं आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी शुभ अशुभ ज्या गोष्टी आहेत ते पाहिल्या जायच्या आणि ते कार्य जे आहे ते पंडितराव यांच्या मार्फत केलं जायचं. सेनापती हे त्याच्या पुढचा भाग. इथे सैन्याचे प्रमुख म्हणून सैन्यापतीकडे अधिकार दिले गेले होते आणि सैन्यात भरती किंवा संघटन करणे शिस्तीची जबाबदारी त्यांच्यावरती होती. ज्याला म्हणतो आपण की डिसिप्लिन असलं पाहिजे. सैन्यामध्ये डिसिप्लिन असणं गरजेचं आहे आणि ते सैन्यामध्ये जर डिसिप्लिन ठेवायचं असेल तर त्यासाठी सेनापती इथे आपली भूमिका पार पाडताना पाहायला मिळतात. संपूर्ण सैन्याचं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व सेनापतीच्या मार्फत केलं जात असे आणि सेनापतीच्या वरती राजा सर्वांच्या वरती लक्ष केंद्रित करून असायचे किंवा लक्ष ठेवून असायचे. सैन्यामध्ये जे काही बदल करण्याची गरज आहे किंवा भरती करण्याची गरज आहे याची सर्व माहिती सेनापती राजापर्यंत पोहोचवायची आणि राजाच्या परवानगीने सैन्यामध्ये जे काही बदल करण्याची आवश्यकता आहे त्या बदलांना देखील अनुकूल असं चित्र त्यावेळेस निर्माण केलं जात असे. किंवा जे काही शस्त्रांची गरज आहे, गोळा बारूदची गरज आहे किंवा अजून ज्या काही गोष्टी लागत असतील त्या सर्व गोष्टींची पूर्तता करणं हे सेनापतीचं कार्य असायचं. आणि जे शेवटचं पद होतं ते म्हणजे न्यायाधीश. न्यायाधीश किंवा त्यांना आपण सरन्यायाधीश देखील म्हणतो. तर हे राज्याच्या न्याय व्यवस्थेचे प्रभारी असायचे. त्यांनी महत्वाच्या दिवाणी आणि फौजदारी जे काही वादविवाद होते त्यांच्यावरती निर्णय दिला. त्यांना एक प्रकारे आपण म्हणू शकतो की न्यायाधीशाचं जे कार्य असतं ते पूर्ण कार्य इथे न्यायाधीश या पदावर असलेल्या व्यक्तीने पार पाडलं असं आपण म्हणू शकतो. तर आता आपण जे पाहिलं ते मराठा साम्राज्य या गोष्टीवरती संपूर्ण किंवा सर्व गोष्टी निगडीत होत्या. आणि याच्या अगोदर ज्या पाहिलं आपण त्यामध्ये आपण पाहिलं मोगल साम्राज्य कशा प्रकारे चालत होतं किंवा अजून दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर राजपूत कशा प्रकारे कार्य करत होते किंवा विजयनगरमध्ये कोणत्या प्रकारचं प्रशासन त्यावेळेस चालत होतं. या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या आपल्या प्रेझेंटेशन मध्ये घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर एकंदरीत
असं आपण म्हणू शकतो की जे आजचं आधुनिक भारत आहे आणि जे आजचं आधुनिक प्रशासन आहे, त्या आधुनिक प्रशासनाला कुठे ना कुठे सुरुवात ही अनेक दशकांपूर्वी किंवा शतकांपूर्वी झालेली आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि आज जे आपण आधुनिक प्रशासन पाहतो, हे आधुनिक प्रशासन त्याचंच हे एक प्रकारचं फलित आहे. तर मला वाटतं आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये आपण सर्व माहिती घेतलेली आहे, चर्चा केलेली आहे आणि यासोबतच आपण आज चर्चेला इथेच विराम देऊयात. धन्यवाद.